नमस्ते मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण गाजराचा हलवा कसा बनवायचा ते बघणार आहोत। मी 2 गाजर हे धुवून शिलून घेतलेले आहे आणि मग किसून घेतलेले आहे। हे या बारीक किसणीने किसून घेतलेले आहे। 1 चम्मच विलायची पावडर घेतलेला आहे। 10-12 हे काजूचे काप करून घेतलेले आहे। 2 चम्मच खोबरा किस घेतलेला आहे। जायफळ हे थोडं किसून घेतलेलं आहे। 1 वाटी साखर घेतलेली आहे। चला तर मग वळूया आपण हलवा बनवण्याच्या प्रोसेसकडे। कढई गरम झालेली आहे। मी 1 चम्मच तूप घातलेला आहे। आता आपण हे ड्राय फ्रूट्स भाजून घेऊया। थोडे भाजायचे आहे याला 1 मिनिटापर्यंत। बघा भाजून झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। आता याच तुपामध्ये मी हे गाजराचा कीस घालून घेते आणि याला छान मंद हीटवर परतवून घ्यायचा आहे। खूप सुरेख हलवा बनतो हा। या प्रकारे बनवाल ना तर हा खूप टेस्टी असा सुरेख हलवा बनतो। खायला खूप टेस्टी लागतो। आता हे आपल्याला छान मंद हीटवर भाजून घ्यायचं आहे। तुम्ही हलवा पुष्कळदा बनवला असेल पण या प्रकारे बनवाल ना हा खूप सुरेख बनतो। खायला स्वादिष्ट लागतो। बघा मी याला 3-4 मिनिटापर्यंत भाजून घेते अशाच प्रकारे। बघा मी भाजून घेतलेला आहे। हा छान 2-3 मिनिटं परतवून घेतलेला आहे। बघा या प्रकारे। आता आपण यात साखर घालूया। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि याला छान परतवून घ्यायचं आहे। खूप सुरेख हलवा बनतो हा। या प्रकारे परतवायचा आहे। बघा साखर वितळली आहे। आता आपल्याला हे दूध घालायचं आहे। मी 2 वाट्या दूध 1 वाटी होईपर्यंत हे शिजवून घेतलेलं आहे, आटवून घेतलेलं आहे। हे घालूया। अशा प्रकारे दूध घालाल ना याची टेस्ट खूप छान लागतो। हा शिरा इतका सुरेख होतो, खायला खूप टेस्टी लागतो। मेव्याप्रमाणे याची टेस्ट येते मग। आणि याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अजून। बघा छान शिजलेलं आहे। आपलं दूध पण छान यात शिजून गेलेलं आहे, आटून गेलेलं आहे। आता आपण यात खोबरा किस घालूया। मी 2 चम्मच खोबरा किस घेतलेला आहे आणि हे विलायची पावडर घालूया। जायफळ हे किसून घेतलेलं आहे आणि चिमूटभर मीठ घालूया। खूप रुचकर लागतो मग हा शिरा खायला। आणि हे ड्राय फ्रूट्स घालूया आणि याला छान परतून घ्यायचं। अशा प्रकारे एकदा तरी ट्राय करा, शिरा बनवा। खूप सुरेख लागतो हा खायला, इतका टेस्टी लागतो। यातनं दूध आपण ते आटवून टाकलेलं आहे की नाही, त्यामुळे मेव्याची टेस्ट येते छान आणि एकदम रुचकर लागतो खायला। चला तर मग वळूया सर्व करण्याच्या प्रोसेसकडे। बघा गरमागरम गाजराचा हलवा तयार झालेला आहे। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा मला। माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राशी शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, खात रहा। धन्यवाद।